Hi students, I am CS संतोष रासकर. वेलकम टू माय युट्यूब चॅनल. आजपासून आपण 12th अकाउंटन्सीचा जो सेकंड चॅप्टर आहे, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्या टॉपिक चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. बेसिकली आपण पाहिलं तर व्यवहारामध्ये दोन प्रकारचे ऑर्गनायझेशन अस्तित्वात असतात. एक अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन्स असतात ज्यांचा उद्देश नफा मिळवणे, प्रॉफिट अर्न करणे हा असतो, आणि दुसरे म्हणजे अशा प्रकारचे ऑर्गनायझेशन्स असतात ज्यांचा उद्देश नफा मिळवणे हा नसतो, तर समाजाला उपयोगी पडतील असे सेवा देणे हा असतो. ऍट मिनिमम कॉस्ट, कमीत कमी दरामध्ये समाजाला उपयोगी पडतील अशा सेवा देणे अशा संस्थांचा उद्देश असतो. आपण बाहेर मार्केटमध्ये पाहिलं तर बरीचशी दुकानं असतात, मोठाले शोरूम्स असतील, छोटे छोटे दुकानं असतील, टपऱ्या असतील, त्या प्रत्येकाचा उद्देश हा नफा मिळवणे असतो. त्यामुळे अशा प्रत्येक संस्थांना आपण म्हणणार प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. पण त्याच वेळेला काही संस्था अशा असतात की त्यांचा उद्देश हा काहीतरी वस्तू तयार करणे किंवा एक वस्तू दुसऱ्या व्यक्तीकडून घेऊन तिसऱ्या व्यक्तीला विकून नफा मिळवणे हा नसतोच. त्यांचा उद्देश हा असतो की समाजामध्ये जे लोक राहतात त्या लोकांची सेवा कशी करता येईल, त्या लोकांना उपयोगी कसं पडता येईल, अशा स्वरूपाचे सुद्धा ऑर्गनायझेशन्स आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याला म्हटलं जातं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. आणि अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशनचे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे अकाउंट्स कशा पद्धतीने मेंटेन केले जातात, कशा पद्धतीने मेंटेन करायचे असतात, कोणकोणते अकाउंट्स तयार करायचे असतात, हे सगळं आपल्याला या सेकंड चॅप्टर मध्ये शिकायचंय. सो दोन प्रकारचे ऑर्गनायझेशन्स असतात हे तर आपण पाहिलं की एक प्रकार जो असतो तो प्रॉफिट मेकिंग असतो, म्हणजे त्यांचा उद्देश निव्वळ नफा कमवणे असतो. मग याची उदाहरणं आपल्याला पावलोपावली सापडतात. आपण बाहेर पडले की जी सगळी आपल्याला दुकानं दिसतात, ज्या सगळे शोरूम्स दिसतात, हे सगळी कशाची उदाहरणं आहेत? हे प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनची उदाहरणं आहेत, कारण त्यांचा उद्देश हा नफा मिळवणे असतो. त्याच वेळी काही ऑर्गनायझेशन तुम्हाला दिसतील की ते हे अशा प्रकारच्या व्यवसायात ते गुंतलेले नसतात. ते काही वस्तू खरेदी विक्री करत नाही, कोणत्या वस्तूची निर्मिती ते करत नसतात, प्रोडक्शन करत नसतात. अशा संस्थांना आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणतो. कोणत्या संस्था असतात बरं? काय उदाहरणं देता येतील? चॅरिटेबल हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, अनाथाश्रम, बालाश्रम, अशा प्रकारचे ज्या संस्था असतात त्यांचा उद्देश नफा कमवणे नसतो, त्यांचा उद्देश समाजातील उपेक्षित घटकांना मदत करणे असतो. चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं? जे फीज एखाद्या ऑपरेशनला एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेतली जाते तेवढी फीज नाही घेतली जात. मिनिमम जी बेअर कॉस्ट आहे, जो डॉक्टर ऑपरेट करायला येणार आहे त्याला जे पैसे द्यावे लागणार आहे, जे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जाणार आहे त्याचे जे काही पैसे आहेत किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याचे जेवढे खर्च आहेत तेवढा खर्च तुमच्याकडून घेतला जातो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही खर्च तुमच्याकडून घेतला जात नाही. तुम्हाला अजून एक गोष्ट अंडरस्टँड करून घ्यायची आहे की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे प्रत्येक वेळेला प्रत्येक सर्व्हिस तुम्हाला फुकटच प्रोव्हाइड केली जाईल असं नाही. काही ठिकाणी ती तुम्हाला फुकट मिळू शकेल, पण काही ठिकाणी ती तुम्हाला कमी दरामध्ये मिळते. म्हणजे पैसे तर तुमच्याकडून घेतले जातात, पण जेवढे मिनिमम त्या एखाद्या गोष्टीची कॉस्ट आहे तेवढेच पैसे तुमच्याकडून घेतले जातात. तुमच्याकडून कसल्या प्रकारे कॉस्ट पेक्षा अधिकचे चार्जेस तुमच्याकडून घेतले जात नाही. त्यालाच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. आता दुसरा प्रश्न येतो, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन जर प्रॉफिट अर्न करतच नाही, कोणत्या ऍक्टिव्हिटीज करत नाहीत, मग हे अकाउंटिंग करायचं कशाला आणि आम्ही ते शिकायचं कशाला? बरोबर आहे. तर नॉट फॉर प्रॉफिट पैसे कमवण्याची कोणती ऍक्टिव्हिटी जरी करत नसले
तरी पण काय होतं, ते समाजाला उपयोगी सेवा देत असतात. कोणतीही गोष्ट आपण करायला गेलो तर त्याला एक कॉस्ट असते, एक खर्च असतो, म्हणजे पैसे तर लागतात. हे पैसे कुणाकडून गोळा करतात मग नॉन प्रॉफिट कन्सर्न, किंवा नॉन प्रॉफिट कन्सर्नचा मेन सोर्स काय असतो, तर लोकांकडून वार्षिक वर्गणी गोळा करणे, लोकांकडून देणग्या गोळा करणे. ह्या वर्गणी आणि देणग्यांच्या बेसिसवरती ह्या चॅरिटेबल हॉस्पिटल्स, चॅरिटेबल स्कूल्स, ओल्ड एज होम्स, अनाथाश्रम यासारख्या गोष्टी रन केल्या जातात. मग जी लोक त्या संस्थांना पैसे देतात त्यांना ही संस्था कशा प्रकारे ते पैशाचा वापर करते, विनियोग करते, हे दाखवणं गरजेचं असतंय. फॉर एक्झाम्पल, मी एखादी संस्था ओपन केली आणि मी तुमच्याकडून सलग 3 वर्ष पैसे घेतले. मी चॅरिटेबल हॉस्पिटल रन करतोय, तुमच्याकडून प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये वर्गणी म्हणून घेतोय, तर 3-4 वर्षानंतर तुमची अशी अपेक्षा बनते, बाबा तू पैसे घेऊन जातोयस, पण जरा दाखव ना ते पैसे कुठं खर्च करतोय. आम्हाला पण कळू दे, आम्ही जे पैसे देतोय ते योग्य माणसाच्या हाती पडतायत, ते योग्य कारणासाठी वापरले जात आहेत का नाही जात. सो आपण नॉन प्रॉफिट कन्सर्न मध्ये लोकांचे पैसे वापरत असतो आणि व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी त्या पैशाचं अकाउंटिंग करणं महत्वाचं असतं. म्हणून नॉट फॉर प्रॉफिटचा उद्देश जरी प्रॉफिट मेकिंग नसला तरी अकाउंट्स मात्र आपल्याला तयार करायचे असतात. ओके, अकाउंट्स मात्र तयार करायचे असतात, त्याला आपल्याला कोणताही पर्याय नाही, कारण त्याच्याशिवाय पारदर्शकता राहणार नाही. मग आता पुढचा प्रश्न येतो की कसे तयार करायचे, आणि एक्झॅक्टली हे अकाउंट कसे तयार करायचे असतात ते आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचंय. आपण पाहिलं की नॉन फॉर प्रॉफिटचा उद्देश नफा मिळवणे नसतो, त्यांचा उद्देश समाज उपयोगी सेवा देणे लोकांना हा असतो. तरी पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची, खूप वेगळ्या प्रकारचे सेट ऑफ अकाउंटिंग रूल्स किंवा असं काहीतरी खूप वेगळ्या प्रकारचं अकाउंटिंग केलं जातं असं नाहीये. आपण फायनल अकाउंट मध्ये जे अकाउंटिंग शिकलेलो आहे, जे प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचं जशा पद्धतीमध्ये अकाउंटिंग केलं जातं तशाच काहीशा पद्धतीमध्ये नॉट फॉर प्रॉफिट मेकिंगचं पण अकाउंटिंग केलं जातं. खूप तफावत नाहीये, खूप फरक नाहीये. थोडं जे आपण काही फायनल अकाउंटला शिकलेलो आहे ते आपल्याला इथं वापरता येणार आहे, ते वापरूनच आपल्याला हे शिकायचंय. फक्त एक ज्या फायनल अकाउंट मध्ये जे अकाउंटिंग शिकलोय तिथं प्रॉफिट मेकिंग हा उद्देश होता, इथं प्रॉफिट मेकिंग हा उद्देश नाही. हा एवढा फरक आहे आणि तो कायम लक्षात ठेवूनच आपल्याला अकाउंटिंग करायचे असतात. आता आपण पाहूया व्हॉट इज मीन बाय नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन विच कॅरीड ऑन इट्स ऍक्टिव्हिटी टू रेंडर सर्व्हिसेस टू द सोसायटी ऍट मिनिमम कॉस्ट. कमीत कमी खर्चामध्ये समाज उपयोगी सेवा देण्यासाठी जी संस्था कार्य करते तिला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हटलं जातं. आपण आतापर्यंत पाहिलं की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे नेमकं काय. आता आपण बघूया की आपल्याला अकाउंट तयार करताना कोणकोणती इन्फॉर्मेशन दिली जाते आणि कोणकोणत्या गोष्टीवरून आपल्याला प्रॉब्लेम सोडवताना एक्झॅक्टली कोणकोणते अकाउंट तयार करायचे असतात. जसं फायनल अकाउंटला प्रॉब्लेम देताना आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ऍडजस्टमेंट्स दिल्या जातात आणि त्या ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंटच्या बेसिसवरती आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार करायचं असतं. तसं एक्झॅक्टली नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम देताना तो 2 पद्धतीत दिला जातो. एकदा रिसीट अँड पेमेंट तुम्हाला दिलं जाऊ शकतं आणि ऍडजस्टमेंट दिल्या जाऊ शकतात, किंवा एकदा ओल्ड बॅलन्स शीट अँड रिसीट अँड पेमेंट दिलं जातं आणि ऍडजस्टमेंट दिल्या जातात आणि त्या बेसिसवरती तुम्हाला अकाउंट तयार करायचे असतात.
रिसीट अँड पेमेंट अकाउंट काय असतं, तर रिसीट अँड पेमेंट म्हणजे ते जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे तिला या वर्षामध्ये किती पैसे आले आणि किती पैसे गेले हे हिशोब ठेवणारा अकाउंट म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट असतं. तिथं फक्त कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, क्रेडिट ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नसतात, केले जात नाहीत. मग कॅश ट्रान्झॅक्शन, कॅश कोणत्याही वर्षाची येऊ दे, या वर्षात पाठीमागच्या वर्षाचे पैसे या वर्षात येऊ दे, या वर्षाचे येऊ दे, पुढच्या वर्षाचे येऊ दे, सगळे पैसे रिसीट अँड पेमेंटला रेकॉर्ड केले जातात. फक्त करंट इयरचे करायचे वगैरे असं काही नसतंय. सो रिसीट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला पहिलं दिलं जातं, ऍडजस्टमेंट दिलं जातात त्याच्या खाली, किंवा कधी कधी काही प्रॉब्लेम मध्ये ओल्ड बॅलन्स शीट दिली जाते, रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट दिलं जातं, ऍडजस्टमेंट दिले जातात आणि त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा असतो. सो प्रॉब्लेम दोन पद्धतीत येतो आपल्याला. अकाउंट्स तयार करताना काय काय तयार करायचं असतं, उत्तर तयार करताना, प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करायचं असतं आणि नवीन बॅलन्स शीट तयार करायची असते. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार करत असताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जशी फायनल अकाउंटला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचो तसं काहीसं त्याच्याशी सिमिलर असणारं हे अकाउंट असतं. तिथं जसं डेबिट साईडला आपण खर्च लिहितो तसं इथं डेबिट साईडला खर्च लिहायचे असतात. तिथं जसं क्रेडिट साईडला इन्कम लिहितो तसं इथं क्रेडिट साईडला इन्कम लिहायचे असतात. सो बऱ्यापैकी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं हे सिमिलर अकाउंट असतं, पण याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट म्हटलं जातं, कारण या संस्था प्रॉफिटसाठी काम करतच नाहीत. त्यामुळे प्रॉफिट झाला का लॉस झाला हे शोधण्याचा प्रश्नच येत नाही. जर वर्गणी जास्त प्रमाणात आली आणि खर्च कमी प्रमाणात झाले तर तुमचं पैसे वाचणार, ज्याला इथं सरप्लस म्हटलं जातं. आणि जर खर्च जास्त प्रमाणात झाले आणि लोकांकडून येणारे पैसे कमी प्रमाणात आले तर त्याला डेफिसिट म्हटलं जातं. सो अकाउंट तयार करताना तुम्हाला आयदर रिसीट ऑर पेमेंट आणि ऍडजस्टमेंट दिले जातात, ऑर बॅलन्स शीट, ओल्ड बॅलन्स शीट, रिसीट पेमेंट अकाउंट आणि ऍडजस्टमेंट दिले जातात, ज्याच्या बेसिसवरती आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं असतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट लाईक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे खर्च असतात ते डेबिटला लिहिले जातात, जे इन्कम असतात ते क्रेडिटला लिहिले जातात. ओके, जे खर्च असतात ते डेबिटला लिहिले जातात, जे इन्कम असतात ते क्रेडिटला लिहिले जातात. बॅलन्स शीट जी असते ती मोर ऑर लेस आपल्याला फायनल अकाउंट मध्ये जशा प्रकारची बॅलन्स शीट केलेली असते तशीच असते. ऍसेट साईडला ऍसेट लिहायचे असतात, लायबिलिटी साईडला लायबिलिटीज असतात. फक्त इथं कॅपिटल येत नाही, त्याच्याऐवजी कॅपिटल फंड हा शब्द यूज केला जातो नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये. फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये तुम्हाला कधीही कॅपिटल हा शब्द सापडणार नाही, तुम्हाला त्याच्याऐवजी कॅपिटल फंड हा शब्द यूज केलेला आढळेल. सो आतापर्यंत आपण पाहिलं की नॉट फॉर प्रॉफिट म्हणजे काय, त्याचं अकाउंटिंग कशासाठी करायचं असतं, तुम्हाला परीक्षेमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्याच्यावरती कोणकोणते अकाउंट्स तयार करायचे असतात. ओके, आता आपण पाहणार आहोत हे जे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असतात त्यांचे मेन इन्कम सोर्स काय असतात, किंवा इन्कम साइड मी जे म्हटलं की इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला इन्कम साइडला काय लिहायचं, लायबिलिटी साइडला काय लिहायचं, एक्सपेंडिचर साइडला काय लिहायचं आणि ऍसेट साइडला काय लिहायचं. ओके, सो तुम्हाला देताना रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं. रिसीट साइडला त्या संस्थेला वर्षभरात किती पैसे मिळालेले आहेत कोणकोणत्या मार्गाने त्याचा सगळा हिशोब असतो, आणि पेमेंट साइडला ते मिळालेले पैसे कशा कशा पद्धतीत खर्च केलेले असतात ते सगळं दिलेलं असतं. तुम्हाला जी प्रॉब्लेम मध्ये रिसीट साइड दिलेली असते त्याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात. एक रेव्हेन्यू रिसीट्स, ज्याला आपण इन्कम म्हणतो. म्हणजे काय, तर ज्या रिकरिंग प्रत्येक महिन्याला, 6 महिन्याला, 3 महिन्याला कंटिन्युअसली परत परत ते पैसे मिळतच असतात, त्याला रेव्हेन्यू रिसीट म्हटलं जातं. जर रिसीट साइडला दिले जाणारे पैसे हे रेव्हेन्यू रिसीट्स असतील तर आपल्याला प्रॉब्लेम सोडवत असताना ते इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला लिहायचे असतात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइडला लिहायचे असतात.
आणि जर रिसिट साईडला दिलेल्या गोष्टी काही लायबिलिटीज असतील तर ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायच्या असतात. सो रिसिट साईडला, रिसिट अँड पेमेंट साईडच्या रिसिट साईडला जे दिलेलं असतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात, एक इन्कम असू शकतात किंवा एक लायबिलिटी असू शकतात. तसंच पेमेंट साईडचं पण असतं. पेमेंट साईडला पण दोन गोष्टी असू शकतात, काही खर्च असू शकतात आणि काही वेळेला त्याच्यामध्ये ऍसेटही असू शकतं. जर खर्च असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सपेंडिचरला लिहायच्या असतात आणि जर ऍसेट असेल तर ते तुम्हाला बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला लिहायचं असतं. हे कसं लिहायचं, कसं रेकॉर्ड करायचं ते सगळं आपण प्रॉब्लेम ज्यावेळेस पहिला प्रॉब्लेम आपण सोडवायला घेऊ त्यावेळेला मी तुम्हाला एकदम डिटेल्ड मध्ये ते सगळं शिकवेन. आता फक्त आपण एक ओव्हरव्ह्यू घेतोय की कसं कसं तयार करायचं असतं, काय काय तयार करायचं असतं. मग इन्कम जे असतात नॉन फॉर प्रॉफिटचे ते काय काय असतात, रेग्युलर आपण जे फायनल अकाउंट मध्ये बघितलंय तसं असतं का, तर नाही. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ज्या असतात ते कोणताही बिझनेस करतच नाही, कोणतीही वस्तू तयार करत नाही किंवा कोणतीही वस्तूचं ट्रेडिंग करत नाहीत, एकाकडून घेऊन दुसऱ्याला विकत नाहीत. त्यामुळे फायनल अकाउंटला जे आपण सेल्स, कमिशन अशा स्वरूपाचं बघितलं होतं इन्कम, तो इथं बिलकुल येत नाही. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे इन्कम सोर्स हे कम्प्लीट वेगळेच असतात. ते आता आपण डिटेलमध्ये पाहूया. पहिला इन्कम सोर्स जो असतो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा तो असतो सबस्क्रिप्शन. ज्याला मराठीमध्ये वर्गणी असं म्हटलं जातं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये काय होतं, कोणताही बिझनेस केला जात नाही. मग कसे पैसे कसे मिळवायचे, लोकांचं हित कसं साधायचं, तर जे लोक इच्छुक आहेत समाजासाठी काहीतरी करण्यासाठी, समाजाला मदत करण्यासाठी, अशा लोकांना संस्थेचं सभासद म्हणून घेतलं जातं आणि सभासद म्हणून घेण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येक वर्षी एक ठराविक फी आकारली जाते, त्यांच्याकडून ठराविक फी घेतली जाते. त्या फीजला इंग्लिशमध्ये सबस्क्रिप्शन असं म्हटलं जातं, ज्याला आपण मराठीमध्ये वार्षिक वर्गणी म्हणतो. सो मेन सोर्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा जो असतो सगळ्यात पहिला अर्निंगचा तो असतो सबस्क्रिप्शन. आणि सबस्क्रिप्शन ज्या वेळेला तुम्हाला रिसिप्ट साईडला हा मेन सोर्स दिला जाईल सबस्क्रिप्शन, ते तुम्हाला लिहायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साईडला. सो सभासदांकडून जे पैसे आपल्याला वर्गणीच्या स्वरूपात मिळतात संस्थेचा खर्च करण्यासाठी, संस्थेला जी लोकांना मदत करायची, ज्या गरजा भागवायच्यात त्याच्यासाठी जे पैसे लागणार आहेत त्याचा मेन जो पहिला सोर्स असतो त्याला सबस्क्रिप्शन असं म्हटलं जातं. दुसरं डोनेशन्स. डोनेशन्स म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो देणगी. काही लोकांची इच्छा काय असते, आम्ही मदत करतो, तुमची संस्था आहे, फार चांगलं काम करताय, आम्ही मदत करतो, पण आम्हाला तुमच्या सभासद होणं शक्य नाहीये तुमच्या संस्थेचं, प्रत्येक वर्षी आम्हाला तुम्हाला तेवढे पैसे देता येणार नाहीत. आम्ही काय करतो, आम्हाला जेवढे वाटेल आणि जसं शक्य होईल वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षानंतर काहीतरी पैसे आम्ही तुम्हाला देत जाऊ देणगी म्हणून. सो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा दुसरा जो इन्कम सोर्सचा प्रकार आहे ज्याच्यातून ते पैसे जमा करू शकतात लोकांना मदत करण्यासाठी, तो आहे डोनेशनचा. डोनेशन्स तुम्हाला 2 दिले जाऊ शकतात प्रॉब्लेम सोडवताना. एक नुसतं सिंपल डोनेशन असतं, जनरल डोनेशन म्हटलं जातं. जनरल डोनेशन म्हणजे काय, तर डोनेशन देणारा जो पर्सन आहे, देणारा जो माणूस आहे, तो देताना कोणती कंडिशन देत नाही की बाबा हे जे मी 5,000 रुपये देतोय ते ठराविक गोष्टींसाठीच वापरलं गेलं पाहिजे, इतर कोणत्या गोष्टींसाठी वापरलं गेलं नाही पाहिजे, अशी तो कंडिशन कोणतीही टाकत नसतो. फॉर एक्झाम्पल, मी ए कडे गेलो आणि त्यांना म्हटलं की मी एक चॅरिटेबल हॉस्पिटल रन करतोय आणि मला चॅरिटेबल हॉस्पिटलच्या खर्चासाठी तुम्ही काही मदत देऊ शकता का. ए म्हणतो शुअर, मी तुम्हाला मदत देतो, हे घ्या 10,000 रुपयाचा चेक आणि तुम्हाला 10,000 रुपये देतोय. बघा इथं 10,000 तो मला देतोय, डोनेशन म्हणून देतोय, पण देताना तो कोणती कंडिशन सांगत नाही की बाबा हे 10,000 रुपये तू याच कारणासाठी वापर, याच डिझीजसाठी वापर, दुसऱ्या गोष्टीसाठी वापरूच नको, असं काही सांगत नाही. त्याला जनरल डोनेशन्स म्हटलं जातं. जनरल डोनेशन ज्यावेळेस तुम्हाला रिसिट साईडला दिले जातात त्यावेळेस ते इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवत असताना इन्कम साईडला लिहायचे असतात.
ज्यावेळेस जनरल डोनेशन दिले जातात त्यावेळेस ते इन्कम साईडला लिहायचे असतात. मग तुम्ही म्हणाल सर जनरल डोनेशन्स हे ओळखायचे कसे? तुम्ही सांगितलं की ज्याचा जे डोनेशन देताना कोणतीही कंडिशन नसते त्याला जनरल डोनेशन म्हणायचं असतं, पण पेपरमध्ये थोडीच देणार आहेत की काही कंडिशन आहे की नाही. आम्ही एक्झॅक्टली प्रॉब्लेम सोडवताना ओळखायचं कसं की जनरल डोनेशन म्हणजे काय. तर ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये नुसतं डोनेशन्स येईल किंवा डोनेशन्स ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू येईल, REVENUE, रेव्हेन्यू असा शब्द येईल, त्यावेळेस त्याला समजायचं जनरल डोनेशन्स आणि ते लिहित असताना लिहायचं इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या इन्कम साईडला. डोनेशनचा दुसरा प्रकार असतो स्पेसिफिक डोनेशन्स. म्हणजे काय, तर हे डोनेशन्स देताना स्पेसिफिक कारणासाठी दिले जातात. एक मी तुम्हाला सांगितलं जनरल, आणि दुसरा प्रकार असतो स्पेसिफिक. स्पेसिफिक म्हणजे काय, मी डोनेशन देणार तुम्हाला, तुमच्या संस्थेला डोनेशन देणार, पण ते डोनेशन मी ज्या कारणासाठी म्हणतोय त्या कारणासाठीच वापरलं गेलं पाहिजे. मगाशी दिलेलं उदाहरणच आपण कंटिन्यू करूया. माझं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. मगाशी मी ए कडे गेलो, त्याने मला 10,000चा चेक दिला पण कोणतीही कंडिशन घातली नाही. आता मी बी कडे गेलो, बी ला म्हटलं सर माझं चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, आम्ही लोकांसाठी एवढ्या सुविधा उपलब्ध करून देतो, आम्हाला पैशाची गरज आहे, तुम्ही मदत करू शकता का? बी म्हणतो हो, हे घ्या 50,000 रुपये. पण मी जे हे 50,000 रुपये देतोय ते इतर कोणत्या कारणासाठी वापरायचं नाही. तुम्ही जी नवीन बिल्डिंग बांधताय त्या बिल्डिंगला मदत म्हणून मी देतोय, मला इतर कारणासाठी वापरलेलं चालणार नाही. सो बघा आता बी पैसे देत आहेत मला, पण पैसे देताना कंडिशन काय, माझं डोनेशन मी जे देतोय ते बिल्डिंगसाठी वापरलं जात पाहिजे. सो अशाच प्रकारच्या डोनेशनला स्पेसिफिक डोनेशन म्हटलं जातं. आणि स्पेसिफिक डोनेशन ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये येतं तुम्हाला रिसीट साईडला, त्यावेळेस ते लायबिलिटी, प्रॉब्लेम सोडवत असताना तुम्हाला ते लायबिलिटी साईडला लिहिणं बंधनकारक असतं. फॉर एक्झाम्पल डोनेशन फॉर बिल्डिंग फंड, डोनेशन फॉर बिल्डिंग, डोनेशन फॉर लायब्ररी, डोनेशन फॉर लॅबोरेटरी, अशा प्रकारचे जे डोनेशन दिले असतात, डोनेशन फॉर प्राइज फंड, अशा प्रकारचे ज्यावेळेस डोनेशन दिले जातात त्यावेळेस जरी ते पैसे मिळत असले तरी ते इन्कमला लिहावे लागत नाही. ते ठराविक पर्पजने दिलेले आहेत, कुठे यूज करायचे ते त्यांनी रिझन सांगितलेले आहेत, म्हणून आपल्याला ते लिहायचे असतात लायबिलिटी साईडला. पुढचा सोर्स जो आहे तो म्हणजे एंट्रन्स फी. एंट्रन्स फी जेव्हा कुणीही नवीन मेंबर आपण आपल्या संस्थेमध्ये घेत असतो, त्याला मेंबरशिप देत असतो, तर पहिल्यांदा तो एंट्री करतोय म्हणून त्याच्याकडून जी फी घेतली जाते त्याला एंट्रन्स फी असं म्हटलं जातं. एंट्रन्स फी ही वन टाइम फी असते. जनरली ती आपण इन्कम साईडला रेकॉर्ड करत असतो. ज्या वेळेला नवीन मेंबर आपण आपल्या संस्थेमध्ये घेत असतो त्यावेळेस त्याच्याकडून जे पैसे घ्यायचे असतात त्याची एंट्री होते म्हणून त्याला एंट्रन्स फी म्हटलं जातं आणि त्याला इन्कम साईडला रेकॉर्ड करायचं असतं. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे लिगॅसीज. हे सगळे नवीन शब्द आहेत म्हणून मी तुम्हाला समजावून सांगतोय. लिगॅसी म्हणजे काय असतं, जेव्हा एखादा माणूस मरणारा असतो किंवा त्याला असं वाटतं की आपण भविष्यामध्ये काही 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आपण मरणार आहे आणि त्याच्याकडे बरीच संपत्ती जमा आहे, मग तो त्याचे एक मृत्यूपत्र तयार करून ठेवतो आणि त्या मृत्यूपत्रामध्ये जर त्याने एखाद्या संस्थेला काही पैसे दान म्हणून द्यायचे ठरवले असतील तर त्याला लिगॅसी असं म्हटलं जातं. परत एकदा लक्षात घ्या, जेव्हा एखादा व्यक्ती मृत्यूपत्र तयार करतो आणि त्या मृत्यूपत्रामध्ये एखाद्या संस्थेला काहीतरी देणगी देण्यासाठी म्हणून तरतूद करून ठेवतो की मी मेल्यानंतर माझ्या पश्चात माझी जी संपत्ती आहे त्याच्यातून या संस्थेला एवढे पैसे देण्यात यावे, अशी जेव्हा मृत्यूपत्रात नोंद केली जाते आणि त्या संस्थेला पैसे नंतर ते द्यायचे असतात त्याला लिगॅसी असं म्हटलं जातं. बरोबर आहे. लिगॅसी पण 2 पद्धतीत येऊ शकते, इन्कम साईडला पण जाऊ शकते किंवा लायबिलिटीला. जर ती जनरल असेल, जनरल गिफ्ट असेल, काही स्पेसिफिक पर्पज सांगितला नसेल
तर ते लिहिलं जातं इन्कम साईडला. स्पेसिफिक पर्पज सांगितलं असेल त्यांनी की नाही मी जे पैसे देतो ते ठराविक कारणासाठीच तुम्हाला वापरावे लागतील, तर ते तुम्हाला लिहायचं असतं लायबिलिटी साईडला. ओके. नेक्स्ट जो प्रकार आहे तो म्हणजे लाईफ मेंबरशिप फी. हे एक सबस्क्रिप्शनच असतंय, पण लाईफ पूर्ण अख्ख्या आयुष्याची त्या माणसाच्या आयुष्यभराच्या मेंबरशिपची फी एकदाच घेतली जाते. त्याला लाईफ मेंबरशिप फीज असं म्हटलं जातं. आणि ही लाईफ मेंबरशिप फीज नेहमी तुम्हाला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करायची असते. लाईफ मेंबरशिप फीज ही कोणत्याही व्यक्तीकडून त्याचा आयुष्यभराची मेंबरशिप फी म्हणून एकदाच घेतली जाते आणि ती आपल्याला लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करायची असते. साधारणतः एवढ्या इन्कम सोर्स याच्या व्यतिरिक्त काही जे काही वेगळे इन्कम सोर्स आहेत जे प्रॉब्लेम मध्ये आपण नंतर आल्यानंतर डिस्कस करूया. पण जे वेगळे आहे जे आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलेले नाहीयेत हे वेगळ्या स्वरूपाचे इन्कम सोर्स नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे आहेत. ते म्हणजे सबस्क्रिप्शन, डोनेशन, लिगॅसी अँड लाईफ मेंबरशिप फी. हे जे शब्द आहेत ते तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवताना नेहमी लक्षात ठेवायचे आहेत. हे वारंवार येणार आहेत, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये येतील असं नाही. जर स्कूलचं तुम्हाला अकाउंटिंग करायचं असेल तर तिथं सबस्क्रिप्शन येणार नाही, तिथं ट्युशन फी येऊ शकते. जशी जशी संस्था बदलणार आहे तसं तसं थोडंसं इन्कम सोर्स पण बदलणार आहे. पण हे वेगवेगळे इन्कम सोर्स आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीतून समजावून घ्यायचे आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला ते सर्व अकाउंटिंग शिकायचं आहे. सो हा आपला पहिला व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण बस एक ओव्हरव्ह्यू घेतला, एक इंट्रोडक्शन बघितलं की व्हॉट इज मीन बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, इन्कम सोर्स काय असतात, अकाउंटिंग एक्झॅक्टली का करायचं असतं, तुम्हाला पेपरमध्ये काय काय दिलेलं असतं, काय काय तयार करायचं असतं, तयार करायला लागू शकतं आणि कोणकोणत्या वेगळ्या कन्सेप्ट आपल्याला इथं येऊ शकतात. ओके. आता जो पुढचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्याच्यामध्ये आपण सबस्क्रिप्शन चे ऍडजस्टमेंट डिस्कस करणार आहोत, जे नॉन फॉर प्रॉफिट कन्सर्नच्या टॉपिक मधली वन ऑफ द इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट आहे. तो त्या ऍडजस्टमेंटचं डिस्कशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहोत. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, फ्रेंड्स सोबत शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.